बद्दल आपण निवडून आला. आपण बघितलं होतं मागे आपण इंटरव्ह्यू केला होता तेव्हाही बघितलं होतं की यावेळेस जी काँग्रेसने तिकीट दिलेली आहे ते समाजात काम करणाऱ्या ग्राउंड लेवल कार्यकर्त्यांना तिकीट दिले आणि त्याचाच परिणाम आहे की आपल्या प्रभागातनं 3 काँग्रेसचे उमेदवार बहुमताने जिंकलेले आहेत. समोरचं काय वाटचाल की काय रोडमॅप राहील आपला? आमचा रोडमॅप जो आम्ही एजेंडा जो ठेवलेला होता तोच आमचा रोडमॅप राहील. कारण की आम्ही जो मुद्दे घेऊन लोकांसमोर गेलो आणि त्या मुद्द्यांवरतीच लोकांनी आम्हाला मत देऊन निवडून दिलं, तर तेच मुद्दे आमचे राहतील की या 5 वर्षात ते मुद्दे पूर्ण करून आम्ही जनतेचा पुन्हा आशीर्वाद प्राप्त करू. आपण बघितलं होतं की जसं आता या प्रभागातल्या ज्या प्रमुख समस्या आहेत ज्या लास्ट टाइम तुम्ही डिस्कस केल्या होत्या, मेन म्हणजे NMCच्या शाळेच्या स्थितीबद्दल आणि इथे जे आपण पाहतो स्वच्छता एक मुद्दा आणि पश्चिम नागपूर आणि उत्तर नागपूरमधला असलेला डेव्हलपमेंटचा भेदभाव. तर अशी कोणती गोष्ट आहे ती प्रामुख्याने तुमचं लक्ष या कालावधीमध्ये त्या गोष्टींकडे राहणार? बघा, इथे सगळ्यात आधी जो आपला जो मुद्दा होता स्लम भागाचं डेव्हलपमेंट, आणि स्लम भागाचं डेव्हलपमेंट तेव्हाच होणे शक्य आहे की जेव्हा आपण त्यांना नजूल विभागाद्वारे पट्टे, मालकी हक्काचे त्यांना पट्टे वाटप करू. म्हणजे त्यांना त्यांच्या घराचं मालकी हक्क त्यांना प्राप्त केल्यानंतरच त्याचं खरं म्हणजे त्या भागाचं डेव्हलपमेंट होणं शक्य आहे. तर म्हणून सगळ्यात मोठं आणि पहिलं प्राधान्य आम्हाला स्लम मध्ये त्यांना पट्टे वाटप करून मालकी हक्काचे त्यांना पट्टे देण्याबाबतच आमचं हे राहील. नंतर साफसफाईचं विशेष लक्ष देण्याचं काम आम्ही सुरू केलेलंच आहे. आता प्रत्येक भागामध्ये बिगार आणि वेगवेगळ्या याच्यामध्ये मॅनपॉवर वाढवून जिथे जिथे प्रॉब्लेम्स होते तिथे तिथे आम्ही प्रत्येक भागामध्ये फिरत आहोत आणि परिपूर्ण लक्ष देऊन कुठे कुठे समस्या आहेत, साफसफाईची समस्या झाली, गडर फुटीची समस्या झाली, पाईपलाईन बसलेली आहे, कुठे पाईपलाईन सोबत पाण्याची लाईन मिक्स झाल्यामुळे गंद पाणी येत आहे, तर अशा भरपूर समस्या जो आहेत. कुठे कुठे हँडपंप बंद पडलेले आहेत आणि जिथे हँडपंप आहेत तिथे सुद्धा पाणी जो आहे त्याच्या निकासीची व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे तिथे गंदगी दिसून येते. तर अशा प्रकारचे जो समस्या आम्हाला हे 2-3 दिवसामध्ये आता आढळून आलेलं आहे, तर त्याच्यावरती आम्ही आता काम सुद्धा सुरू केलेलं आहे. त्याच्यानंतर आता बगीचे जो आहेत, बगीचे फक्त इथे दिसण्यासाठीच बनवलेले आहेत, पण त्याच्या रखरखाव जो आहे ते इथे झालेलं नाही आहे. तर तिथे माती आणून नवीन माती टाकणं, तिथे बगीच्यामध्ये झाडांचं कसं पोषक होऊ शकते त्याच्यावरती आमचं विशेष लक्ष आहे. त्याच्यानंतर NMCचे जो शाळा आहेत त्या शाळेंवरती आमचं लक्ष यावेळेस राहील. आता आमची NMCच्या पूर्ण स्टाफ सोबत सुद्धा मीटिंग मी लावलेली आहे, शिक्षण विभागासोबत. ते जसं माझं सगळं फॉर्मॅलिटी झालं तर त्याच्यावरती आम्ही विशेष लक्ष देऊ की आमच्या विभागाच्या प्रत्येक गोरगरीब विद्यार्थी चांगलं एज्युकेशन कसं घेता येईल, फ्री एज्युकेशन कसं घेता येईल, ते वेल इक्विपमेंट वाली शाळेमध्ये. तर त्या याच्यावरती आमचं पूर्ण लक्ष राहील यावेळेस. आपण बघितलं की असे पुष्कळशे उमेदवार आहेत काँग्रेस पक्षाचे जे पहिल्यांदा नगरसेवक बनत आहेत. आपल्यालाही एक्सपिरियन्स आहे, तर एक फ्रेश फेस आणि एक एक्सपिरियन्स असलेला नगरसेवक हा समतोल आपल्या प्रभागात काँग्रेस पक्षाचा आहे. तर या बॉन्डिंगला आपण कसं जुळवून नेणार? काँग्रेस पक्षाने यावेळेस जो उमेदवारी लोकांना दिली होती ते सगळं बघून सर्वे करून दिलेली आहे की फ्रेश व्यक्तीचा जो जोश राहते, काम करण्याचा जो उत्साह राहते, त्या उत्साहाने तो काम करेल. आणि जसं मी आता दुसऱ्यांदा नगरसेवक बनून आलेला आहे, तर निधी कसा आणायचं, फाईल कशी बनवायची आणि महानगरपालिकाच्या विकासाचा फंड कसा आपण खेचून आपल्या प्रभागामध्ये आणून, जरी सत्ता त्यांची असली तरी आम्ही विपक्षामध्ये राहून सुद्धा कसं आपल्या प्रभागाचा विकास करू शकतो याच्यावरती आम्ही सगळे मिळून लक्ष देऊ. नक्कीच काँग्रेस पक्षाची कुठेतरी स्ट्रॅटेजी आपल्याला बघायला मिळाली होती की जिथे एक एक्सपिरियन्स
एक टर्मचा एक्सपिरियन्स ही आहेत आणि फ्रेश फेस ही स्ट्रॅटेजी कुठेतरी काम केली आणि हे 3 नगरसेवक आपल्या प्रभागातनं जिंकून आले. आता आपण जसं एक मुद्दा बघतो की जे सफाई कर्मचारी आहेत ते जर म्हणजे सपोज 10 सफाई कर्मचाऱ्याचा पगार निघतोय तर फील्डवर फक्त आपल्याला 4 किंवा 5च दिसतात. याला कसं ट्रॅक करू शकाल? माझं आजच आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे. आतापर्यंत पूर्ण जो स्टाफ आहे हे ईव्हीएम आणि जिथे जिथे मतदान केंद्र जो हे झाले होते त्यांच्याच व्यवस्थामध्ये लागलेलं होतं. पण मी आज मॉर्निंगलाच आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितलं की मला पूर्ण माझ्या प्रभागाची लिस्ट द्यावे की माझ्या प्रभागात कोण SI आहेत, कोण कोण अधिकारी आहेत, कोण कोण काम करत आहेत, स्वास्थ्य अधिकारी, स्वास्थ्य कर्मचारी, त्यांची प्रत्येकांची लिस्ट देऊन प्रत्येकांना आम्ही नोंदणी करू की हे खरंच इथे अवेलेबल आहेत की नाही आहेत आणि जो नसतील तर त्याच्यावरती आम्ही काम करून आणखी मला एक्स्ट्रा मॅन पॉवर पाहिजे. कारण की ज्या हिशोबाने आज प्रभागची हालत आम्ही बघत आहोत तर ते एवढ्या मॅन पॉवरनी होणं पॉसिबल नाही आहे. तर आम्ही मॅन पॉवर वाढवण्याची पण रिक्वायरमेंट यावेळेस आरोग्य अधिकाऱ्यांना झोनला देऊ. नक्कीच अपेक्षा आपल्याकडनं खूप आहेत आणि आपल्या प्रभागातल्या लोकांनी आपल्याला निवडून त्या अपेक्षावर कुठेतरी एक ठामपणे चिन्ह दिलेलं आहे. नक्कीच तुमचा प्रवास असा चालू राहील आणि तुमच्या मागचा एक्सपिरियन्स आणि आताचे नवीन चॅलेंजेस हे बघता तुम्ही नक्कीच या प्रभागात आम्हाला डेव्हलपमेंट पाहायला भेटेल अशी अपेक्षा तुमच्याकडनं आहे. ऑल द बेस्ट आणि अजून एकदा कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन आपलं, आपण या प्रभागातून निवडून आल्याबद्दल. धन्यवाद.